आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती। या जयंतीनिमित्त मीरा भाईंदर येथील काशीनगरमध्ये मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा केला गेला। तसेच या कार्यक्रमासाठी माननीय आमदार प्रताप सरनाईकजी यांची देखील उपस्थिती होती। तसेच येथे काही एकांकिकासुद्धा आयोजित करण्यात आली होती। या एकांकिकामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात पोहोचवण्याचं कार्य या लोकांनी केलं। पूज्य महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं 133वी जयंती आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये जागोजागी हा जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। बहुतांश ठिकाणी मी आज सकाळी 10 वाजल्यापासून फिरतो आहे। जवळजवळ 40 ते 50 मंडळांना भेटी दिल्या। सगळीकडे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि संविधान ज्यांनी आपल्या ह्या देशामध्ये निर्माण केलेलं आहे, घडवलेलं आहे, त्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि त्या माध्यमातून आपण मार्गक्रमण करतो आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चांगलं वास्तू ह्या शहरामध्ये व्हावं अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती। बौद्धजन पंचायत समिती आणि इतर संस्थांची ती मागणीसुद्धा पूर्ण झाली। लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 25 कोटी रुपयाचा निधी मिळाला आणि गेल्या वर्षीच त्याचं भूमिपूजनही झालं आणि काम जोरामध्ये चालू आहे। पुढल्या वर्षी कदाचित ते काम पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं ग्रंथालय, बाहेरून येणाऱ्या प्रमुख लोकांसाठी राहण्याची व्यवस्था, या गोरगरीब जनतेसाठी चांगलं हॉल आणि इतर अनेक सुविधा आम्ही निर्माण करतो आहे आणि त्याचं लोकार्पण लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल। आणि प्रामुख्यानं मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांच्या ह्या समस्या आणि लोकांनी जे प्रश्न माझ्यापुढे मांडले ते सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे। ते नाटक ठेवले होते। त्या नाटकामध्ये एक नाटकाचे नाव होते जे भीमा तुझी मुले नापास का होतात। त्या नाटकामध्ये जे कलाकार होते प्रथमेश, ते माझे खूप चांगले मित्र आहेत। त्यांनी त्या नाटकामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची जी काय शैली आहे ती समजवण्याचा प्रयत्न केला। तसंच त्याप्रमाणे एक दुसरं नाटक सादर केलं ते म्हणजे सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले या नाटकामध्ये स्त्री शिक्षणाबद्दल भरपूर काही सांगण्यात आले आणि ते सांगताना त्याबाबत आपली कुठे खंत राहिलं, आपण कुठे कमी पडतो, या सगळ्या गोष्टी समजवण्यात आल्या। आणि या सर्व गोष्टींमध्ये आजचा हा 133वा जयंती महोत्सव आम्ही आमचा साजरा केला आणि त्याबद्दल सर्व नागरिकांना तसेच आपल्या सर्वांना भीमा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मी प्रिया दशरथ पाटणकर, राहणार काशीनगर, शाखा क्रमांक 697 बौद्धजन पंचायत समिती त्या अंतर्गत पंचशील महिला मंडळामध्ये कार्यरत आहे। आज आम्ही 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 133व्या जयंतीनिमित्त इथे उपस्थित होतो आणि हा कार्यक्रम आम्ही सकाळपासून सुरू केलेला आहे। सकाळी आम्ही प्रथम धम्मवंदना इथे आयोजित केली होती। धम्मवंदनेनंतर आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम आणि शुभेच्छेचे कार्यक्रम आयोजित केले। त्यामध्ये अनेक महिला, अनेक पुरुषांनी, अनेक मुलांनी इथे स्वतःहून पुढे येऊन कार्यक्रमाच्या शुभेच्छा, जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम कसे असायला हवे आणि समाजात आपण कसं वागलं पाहिजे ह्याचं प्रबोधन दिलं आणि असा कार्यक्रम आम्ही दुपारपर्यंत आयोजित केला। दुपारी आम्ही महिलांचे, छोट्या मुलांचे खेळ घेतले आणि संध्याकाळी आम्ही एकपात्री नाटक, तसेच आपण दुसरं नाटक एक घेतलं। अशी 2 नाटकं इथे झाली आणि सगळ्या लोकांनी इथे व्यवस्थित सहकार्य दिलं। परंतु आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये आम्हाला तितकंसं सहकार्य असायला हवं, ते मिळत नाही, ह्याची आम्हाला खेद वाटते। असो, त्यांचंही सहकार्य यापुढे मिळत राहील अशी आशा व्यक्त करते आणि मी इथेच थांबते। जय बुद्ध, जय भीम। बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 697 पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 33वी जयंती सर्वजण या ठिकाणी काशीनगर इथे साजरी चांगल्या पद्धतीने करण्यात आली। या ठिकाणी प्रबोधन विचार म्हणून 2 एकांकिका स्पर्धा होत्या, एकांकिका नाटकं होती। त्याच्यातून समाज प्रबोधनासाठी चांगला संदेश देण्यात आला। तरी आज सगळ्यांनी या जयंतीनिमित्ताने सगळ्यांना आम्ही भाईंदरवासी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने अख्ख्या भारताला आणि विश्वाला जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। प्रथमेश पवार आणि मी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून गेले काही वर्ष काम करतो आहे आणि माझा आत्ता म्हणजे गेले काही वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर
एकपात्री एक नाट्यप्रयोग चालू आहे ज्याचं नाव आहे भीमा तुझे मुलं नापास का होतात. आणि आज त्याचा प्रयोग इथे भाईंदरमध्ये झाला आणि मला अत्यंत आनंद झाला, कारण तो प्रयोगच इतका महत्त्वाचा आहे आत्ताच्या घडीला. कारण ह्या प्रयोगाच्या मार्फत खरं तर बाबासाहेबांच्या नंतर साधारण आंबेडकरी विचारधारेचं नेमकं काय झालं आणि आत्ताच्या सांस्कृतिक राजकीय पटलावर बेसिकली आंबेडकरी विचारधारा त्याचं राजकीय अस्तित्व आत्ता नेमकं काय आहे आणि नेमकं ते कुठे वाहवत चाललेलं आहे ह्या महत्त्वाच्या विषयावर हे नाटक भाष्य करतं. आणि या नाटकाची ठेवण अत्यंत साधी, म्हणजे याचा प्रयोग कुठेही करता येतो, अगदी घरातल्या हॉलमध्येही करता येतो, थिएटरलाही करता येतो. सो नक्की याचे प्रयोग कुठेही करायला आवडतील. पण आज इथे भाईंदरमध्ये प्रयोग करून फार आवडला आणि सगळ्या प्रेक्षकांचा सुद्धा प्रतिसाद फार अप्रतिम होता.